Now unit number 8 is about specific relief act 1963. आपला जो unit number 8 आहे तो specific relief act आहे 1963 चा. Now this act specific relief act जो आहे की नाही तर त्या specific relief act 1963 मध्ये की नाही जर कॉन्ट्रॅक्ट समोरच्यानं ब्रीच केला तर आपल्याकडं काय काय रेमेडीज आहेत किंवा यू कॅन से की सिव्हिल लॉ खाली काय काय रेमेडीज आहेत. कॉन्ट्रॅक्टच असं नाही या कुठल्याही इश्यू मध्ये समजा कोणीतरी माझ्या प्रॉपर्टीमध्ये अतिक्रमण केलेलं हा तर मग मला त्या केसमध्ये काय रेमेडीज असतील म्हणजे कुठल्याही सिव्हिल मॅटर मध्ये आपल्याकडे काय काय रेमेडीज आहेत त्या रेमेडीज आपल्याला कुठल्या लॉ मध्ये डिस्कस करायला मिळतात सांगा आता स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 मध्ये डिस्कस करायला मिळतात हा. व्हेन टुमॉरो आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर LLB यू विल स्टार्ट युअर प्रॅक्टिस हा तर आपण जर सिव्हिल प्रॅक्टिस करत असो तर ना आपल्याला ह्या लॉचं नॉलेज म्हणजे जनरल नॉलेजच्या हिशोबानं VVIP नॉलेज असतं ह्या स्पेसिफिक रिलीफ ऍक्टचा. का सांगा कारण आपल्याला ऍज अ ऍडव्होकेट आपल्या क्लायंटसाठी म्हणून ना कुठली तरी रेमेडी कोर्टात मागायची असणार हा मग नेमका त्याच्यावरती काय अन्याय झालेला आहे किंवा त्याचा काय प्रॉब्लेम आहे तो कन्सिडर करून सुटेबल रेमेडी आपल्याला कोर्टाकडे काय करायला लागेल सांगा तर मागायला लागेल. आणि फ्रॉम विच लॉ सुटेबल रेमेडी वी आर गोइंग टू आस्क दिस इज फ्रॉम स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट वी आर गोइंग टू आस्क हा. से फॉर एक्झाम्पल काय काय रेमेडीज असतील बघा आता ही रेमेडी आपल्याला ऑलरेडी ट्रेलर फॉर्म मध्ये गेलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे हा. ट्रेलर फॉर्म मध्ये काय डिस्कस केलेलं सांगा आपण याबद्दल. ओके सो यू आर गोइंग टू हॅव द डिफरंट रेमेडीज ओके अँड आउट ऑफ दिस जी आपल्याला पहिली रेमेडी आहे की नाही ती कुठली आहे सांगितलं स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट आपली पहिली रेमेडी आहे. तुम्हाला सांगितलेलं वी डोंट वॉन्ट डॅमेजेस हा वी डोंट वॉन्ट एनी अल्टरनेटिव्ह रेमेडी जे कॉन्ट्रॅक्टच्या टर्म मध्ये डिसाइड झालेलं आहे तेच आम्हाला पाहिजे. ओके सो प्राईम लोकेशनची सांगली नाक्यावरच्या प्रॉपर्टीचं कॉन्ट्रॅक्ट केलेल्या तर आम्हाला कोल्हापूर नाक्याची प्रॉपर्टी नको तुमच्याकडून 10 लाख रुपीज डॅमेजेस नको किंवा दुसरं कुठलेही अल्टरनेटिव्ह रेमेडी आम्हाला नको आहे बिकॉज any alternative remedy or a money cannot pay for a compensation to us okay पैशानं आमचं नुकसान भरून येणार नाही. सो आम्हाला जे कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स मध्ये डिसाइड झालेलं आहे तेच फुलफिल करून पाहिजे म्हणजेच व्हॉट वी वॉन्ट इज दॅट वन स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट आपल्याला पाहिजे. ओके सो दॅट इज द पॉइंट स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट आपल्याला हवंय हा. when court grants specific performance of contract question number 1 when court did not grant specific performance of contract question number 2 किंवा both at the same time when court may grant the specific performance of contract and when court may not grant the specific performance of contract हा असं एकत्र विचारतील. question number 3 who may and who may not ask for a specific performance of a contract हा हे सगळे पॉइंट्स आपल्याला याच्यामध्ये काय करायचे सांगा तर डिस्कस करायचे. फुल युनिट क्वेश्चन पण असेल गिव्ह अ फुल नोट ऑन अ स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट मग सगळंच तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहावं लागेल किंवा फक्त वेन स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँटेड एवढा पण क्वेश्चन असेल किंवा फक्त वेन स्पेसिफिक परफॉर्मन्स नॉट ग्रँटेड एवढाही क्वेश्चन असेल किंवा हू मे अँड हू मे नॉट आस्क फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट असंही क्वेश्चन पेपर मध्ये येऊ शकते. लेट स्टार्ट विथ द इंट्रोडक्शन. मी रीड करू का? ओके Okay, Roman introduction, huh? In Ramji Patel versus Rao Kishore, it was said the very foundation of the specific performance of contract is that, huh? Specific performance च्या दाव्याचं मूळच हे की कोर्टाला असं वाटलं की मनी कॅनॉट बी अन ॲडिक्वेट रेमेडी तर कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करते आणि जर कोर्टाला वाटलं की मनी कॅन बी ॲडिक्वेट रेमेडी पैशानं नुकसान भरून निघू शकते तर कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करत नाही. क्रॉस लक्षात ठेवायचं money can be adequate remedy court specific performance grant करेल आणि money cannot be adequate remedy काय विचारतात तिथं vice versa सॉरी money जर adequate remedy नसेल तर court specific performance grant करेल आणि money जर adequate remedy असेल तर court specific performance grant करणार नाही. होला नाही आणि नाहीला होय असं लक्षात ठेवायचं हा. It was held the very foundation of the specific performance of a contract is that if the opinion of the court the damages will not afford an adequate remedy to the aggrieved party. Damages न नुकसान भरून येणार नाही तर the court will allow the specific performance of contracts and when damages will be adequate remedy court will not allow
द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. हा सेक्शन टोटल किती बघा 9 to 25 केवढा मोठा चॅप्टर आहे बघा तो. हा सगळे स्पेसिफिक परफॉर्मन्स आहेत. ओके, डील विथ द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट आणि त्यातला मेन सगळ्यात सेंट्रल सेक्शन आहे 10 तिथं. हा सेक्शन 10 ऑफ द ऍक्ट स्टेट द केसेस इन विच अ स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट इज एन्फोर्सेबल. तर सेक्शन 11 काय सांगते बघा, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट हे कोर्टाचं डिस्क्रिशन आहे. इज ॲट द डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट. आणि आपण ॲज अ हक्क नाही मागू शकतात. स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करायचं किंवा नाही करायचं लक्षात घ्या, हे कोर्टाची मर्जी आहे. केसचे मेरिट्स बघून कोर्ट ठरवते की स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करायचं किंवा नाही. ऑब्जेक्टिव्ह पेपरच्या दृष्टीने हा वर्ड लक्षात ठेवा. हा त्यामुळे ऍज अ हे पण लक्षात ठेवा, स्पेसिफिक परफॉर्मन्स आपण ऍज अ राईट मागू शकत नाही. मागण्याचा आपल्याला हक्क म्हणून द्याच असं म्हणून नाही मागू शकत. ओके, आपण द्या म्हणू पण देणं किंवा न देणं that is the discretion of the court. Okay, so the provision of when court allow, when court not allow, who may enforce specific performance can be discussed as under. Okay, Roman 1 intro common to all question of specific performance. Roman 2 specific performance काय करतोय तर आपण meaning. हा डेफिनेशन बघा, हाल्सबुरी काय म्हणतो तर स्पेसिफिक परफॉर्मन्स एक इक्विटेबल रिलीफ आहे, न्याय देणारी रिलीफ आहे. कोण देते बघा, पहिला टप्पा इक्विटेबल रिलीफ आहे, दुसरा टप्पा गिवन बाय द कोर्ट आहे, कुणाकडून दिलेली आहे, कोर्टाकडून. हा इन केस ऑफ ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट कधी मिळतं स्पेसिफिक परफॉर्मन्स, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये. हा स्पेसिफिक परफॉर्मन्स कुठल्या फॉर्मॅट मध्ये मिळेल आपल्याला, कोर्टाचं जजमेंट इन द फॉर्म ऑफ अ जजमेंट. आणि फायनल ऑर्डर काय असेल स्पेसिफिक परफॉर्मन्स मध्ये कोर्टाची बघा, दॅट द डिपेंडंट डू ऍक्च्युअली परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट अकॉर्डिंग टू द टर्म्स अँड स्टिप्युलेशन्स. कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स मध्ये जसं ठरलेलं आहे तसंच डिपेंडंटनं परफॉर्म करायचं आहे. As it is decided to sell and purchase the property on the Sangli Naka, then the property on the Sangli Naka should be sold only. So that is do actually what the contract decides. Do actually perform the contract according to the terms and stipulations. That is according to Halsbury. Okay. Now number 2 बघा, second definition चा author जरा जड आहे, नाही ऑथर लक्षात राहिला फाईन, नो प्रॉब्लेम. डिरेक्टली 2 आकडे टाकायचं, डेफिनेशन लिहायला सुरू करायची. हा लेट्स सी बघा, स्पेसिफिक परफॉर्मन्स कन्सिस्टिंग इन द कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीज हिअर वी कम एक्झॅक्ट फुलफिलमेंट ऑफ ऑब्लिगेशन. जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये ठरलेलं आहे तेच ऑब्लिगेशन फुलफिल करायचं, राईट. एक्झॅक्ट फुलफिलमेंट ऑफ द ऑब्लिगेशन विच ही हॅज अंडरटेकन टू डू और ओमिट्स. ओके, सो इन ऑल स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हणजे ऍक्च्युअल एक्झिक्युशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऍज अग्रीड. जसं ठरलंय तसं. इव्हन ही पण डेफिनेशनच आहे. वाटलं तर तुम्ही मुलं देणार नाहीत, नोट्स ग्रेडेड आहे तुम्हाला माहित आहे, त्याला 3 आकडं देऊ शकता आणि डेफिनेशन म्हणून पण देऊ शकता, पाहिजे तर ही वर घेऊ शकता, म्हणजे तुमचे नोट्स थोडेसे वेगळे होतात. टू क्लेम द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट प्लेंटिफ हॅज टू प्रूव्ह द एक्झिस्टन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ओके, स्पेसिफिक परफॉर्मन्स कुठल्या सेक्शन खाली ग्रँट होतात, इन सेक्शन 10 ते ग्रँट होते तिथं. हा स्पेसिफिक परफॉर्मन्स देणं किंवा न देणं बॅक अगेन सेम, कोर्टाचं काय सांगितलं, discretion. Okay, now Roman 3 you are going to do, and that is specific performance when enforceable. Court कधी grant करेल बघा. आता परीक्षेत कधी कधी when granted असं असेल तर when enforceable च्या जागी करायचं when granted. हा when court grant specific performance असं म्हणलं तर when grant, म्हणजे जे पेपर हेडिंग असेल त्या पेपरच्या क्वेश्चन नुसार आपलं हे रोमन 3 चं हेडिंग काय करायचं तर मॅनेज करायचं थोडं. लेट्स सी सेक्शन 10 मध्ये पण काही पॉइंट्स आहेत ज्याच्या खाली स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट होतं. हा आणि प्लस एका सेक्शनच्या एक्सप्लेनेशन मध्ये पण काही पॉइंट्स आहेत. ओके, पहिले किंवा ते सेक्शन 10 नुसार कधी कधी कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करेल. ओके, सो रोमन 3 मध्ये आपण व्हेन ग्रँटेड मध्ये काय केलं आपण तर सेक्शन 10 साठी कॅपिटल ए केलं. ओके, सो कॅपिटल हेच हेडिंग काय दिलं सांगा तर सेक्शन 10. हा in the following circumstances it's a discretion of the court to enforce the contract specifically. Okay, number 1, जिथे तुमचं जे नुकसान होणार आहे कॉन्ट्रॅक्ट ब्रीच झाल्यानंतर ते नुकसान मोजायला ते स्टँडर्ड नाहीये. ओके, नेमकं कसं ते नुकसान मोजायचं हे पॉसिबल नाहीये. I have told you that M.F. Hussain agreed to paint you a picture. And sorry, yeah, M.F. Hussain nahi. You agreed to purchase a painting from Mr. X, okay? And that painting was belonging to Mr. M.F. Hussain. M.F. Hussain ni काढलेली पेंटिंग होती आणि ती X कडे होती. Hussain ची पेंटिंग.
आणि ती पेंटिंग तो एक्स तुम्हाला विकतो म्हणून काय केलं सांगा, तर ऍग्री केलेलं आहे. ती पेंटिंग तो एक्स तुम्हाला विकतो म्हणून ऍग्री केलेलं आहे आणि यू आर ऍग्री टू परचेस दॅट पर्टिक्युलर पेंटिंग तिथे. हा, मग आता ते पेंटिंग ज्याला तुम्ही काय करताय सांगा, परचेस करताय, हा ऍग्री करताय. हा, त्यानं नंतर ते कॉन्ट्रॅक्ट काय केलं तर ब्रीच केलं. तर आता MFSN तर जिवंत नाही आहेत ना, त्यामुळे त्यांचं पेंटिंगचं प्राइस नेमकं काय असेल हे कॅल्क्युलेट करणं काय सांगा तर अवघड आहे. नेमकं नुकसान किती झालं हे मोजायला काही स्टँडर्ड नाही आहे तिथं, किंवा 10 किलोनं दर वाढलेला आहे म्हणून 10 × 10 असं काही स्टँडर्ड नाहीये तिथं. ओके, मग त्यावेळेला कोर्ट डिरेक्टली काय ग्रँट करून देते सांगा तर स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करून टाकते तिथं. ओके, सो एक्झिस्टन्स ऑफ नो स्टँडर्ड फॉर ascertaining the actual damage. Okay, where there exists no standard for ascertaining the actual damage caused by the non-performance of the act agreed to be done, the court generally grants the specific performance. Okay, the rule कशावर बेस्ड सांगा तर calculation of damage uncertain आहे, uncertainty of the calculation of the damages. Illustration बघा. Thus when A agreed to buy and B agrees to sell a picture by the dead painter, A agree करतोय बाय करायला, B agree करतोय सेल करायला. डेड पेंटरचं पिक्चर आहे, व्हॉट हुसेनचं पिक्चर आहे, हा आपण डिस्कस केलं. किंवा दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे, 2 रेअर चायना व्हॅसेस, फ्लॉवर पॉट आहेत, चायना फ्लॉवर पॉट, आणि ते रेअर आहेत, मार्केटमध्ये मिळतच नाही. त्यामुळे नेमकं त्याची किंमत किती आहे काउंट करणं किंवा ते मोजायला काही मेजरमेंट स्टँडर्ड नाही आहे. हा, एक 2 वेगवेगळे एक्झाम्पल लिहिलं तरी चालते. A may compel B specifically to perform this contract, for there is no standard for ascertaining the actual damage which will be caused by non-performance. नेमकं नुकसान किती होणार आहे ते मोजणं शक्य नाही आहे, त्यामुळे कोर्ट काय ग्रँट करेल सांगा तर स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करेल तिथं. ओके, इन बनवारी लाल अगरवाला वर्सेस रामस्वरूप अगरवाला, it was held the plaintiff tenant was entitled to the degree of specific performance under section 10. Where for some special or practical feature or incident of the contract, it is impossible to arrive at a legal measure of damage, and all the contract will be enforced in the specific. Correction hai, where from some special or practical feature or incident of the contract, it is impossible to arrive at a legal measure of the damage. बस एवढंच टाका, हे पुढचं काही घेऊ नका. नेमकं कॉन्ट्रॅक्टच्या ब्रीचने किती डॅमेज होणार आहे हे मेजर करायला काही पर्टिक्युलर मेजरमेंट नाही आहे, इम्पॉसिबल होत होतं. त्यामुळे टेनंटचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते कोर्टानं काय केलेलं सांगा तर स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट केलेला होता. टेनंटचे कॉन्ट्रॅक्ट समजताना घर भाड्याने घेत असेल तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं असेल आणि लँडलॉर्ड ब्रीच करत असेल तर कोर्टानं नेमकं नुकसान किती होतं हे मोजायला मेजरमेंट काही नाही आहे, स्टँडर्ड काही नाही आहे, म्हणून काय ग्रँट केलं सांगा तर स्पेसिफिक परफॉर्मन्सची डिग्री निकाल हा काय केलं तर दिलं तिथं. ओके, सेकंड पॉइंट बघा, इनएडिक्वसी ऑफ द पिक्युनरी कम्पन्सेशन. हा, पैशानं नुकसान भरून येणार नाही. पहिल्या पॉइंट मध्ये नुकसान किती झालं हे मोजायला काही स्टँडर्ड नव्हतं पहिल्या पॉइंट मध्ये. हा, आणि दुसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगा तर पैशानं त्याचं नुकसान भरून येणार नाही, पैसा हे इनएडिक्वेट आहे. बघा, inadequacy of the pecuniary compensation. Specific performance will be granted when the act agreed to be done is such that the compensation in money for non-performance would not afford the adequate relief. Compensation in money ने काय होणार सांगा तर adequate relief मिळणार नाही. Specific performance will not be granted when compensation is the enough remedy. उलट पैसे जर इनफ असते, पैशानं नुकसान सहज भरत असेल तर मग कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करणार नाही तिथं. Damages may be considered to be an inadequate remedy if it is difficult to quantify them. The specific performance may be ordered of a contract to execute a mortgage. एक एक्झाम्पल दिलेलं आहे, मॉर्गेज रिडम्पशन समजतंय तुम्हाला, आपण प्रॉपर्टी गहाण टाकून कर्ज काढलं की त्याला काय म्हणायचं सांगा, मॉर्गेज केलेलं, बरोबर. आणि ते पैसे भागून आपण आपली प्रॉपर्टी सोडवली की त्याला म्हणतात रिडम्पशन ऑफ मॉर्गेज. कदाचित हा शब्द ऐकला नसेल. मॉर्गेज रिडीम करणं म्हणजे काय करणं सांगा तर पैसे कर्जाचं भागून आपली प्रॉपर्टी सोडवून घेणं म्हणजे रिडम्पशन ऑफ मॉर्गेज असतं. हा, मारतात आहे ना, प्रॉपर्टी स्पेसिफिक परफॉर्मन्स होणारच सांगा, नाहीतर मग आपण प्रॉपर्टी विकलीच असती ना मॉर्गेज का केलेली. त्यामुळे बघा, द स्पेसिफिक परफॉर्मन्स मे बी ऑर्डर्ड ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. एक्झाम्पल आहे, टू एक्झिक्यूट अ मॉर्गेज रिडम्पशन फॉर द मनी ऍडव्हान्स as money in this case would not be adequate remedy. समजा आपल्याला बँक म्हटली की ठीक आहे तुमच्या प्रॉपर्टीच्या 25 लाख तुम्हाला देतो आम्ही आणि ती प्रॉपर्टी आता आमची झाली,
चालेल काय सांगा. असंच जर करायचं असतं तर मग आपण प्रॉपर्टी मॉर्गेज नसती केली ना, मुळातच विकली असते. त्यामुळे मॉर्गेज रिडम्पशन होणारच, लक्षात घ्या. पण आपण प्रॉपर्टी गहाण टाकली, मॉर्गेज केलेली आहे, सेल केलेली नाहीये बँकेला. हा, हे काय झालं सांगा तर याचा इल्युस्ट्रेशन. आणि याच्यासाठी केस लॉ टाकलेली आपण पॉइंट मध्ये. रामकरण वर्सेस गोविंदलाल, there was an agreement for the sale of agricultural land. Agreement कॉन्ट्रॅक्ट कशासाठी केलेलं सांगा तर ऍग्रिकल्चरल लँडच्या सेलसाठी. द बायर हॅड पेड फुल कन्सिडरेशन टू द सेलर. बायरने सेलरला पूर्ण काय केले सांगा, पैसे ऑलरेडी दिलेत. पण सेलर इवन देन तरी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट अवॉइड करतोय तो. अवॉइडेड द एक्झिक्यूट अँड द सेल्डेड ॲज पर द agreement. Okay, the buyer brought an action for the specific performance of contract. Okay, it was held काय झालं सांगा तर the case is covered under section 10B. आणि कोर्टाने ऑर्डर केले की नाही तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करायला पाहिजे. तर इथे लिहा एक वाक्य समजा, and therefore the court granted specific performance in favor of a buyer. The court granted specific performance in favor of buyer. आणि ऑर्डर केलं सेलरला की बाबा तुला ही प्रॉपर्टी त्या माणसाला विकायला पाहिजे तिथं. ओके, इन अ क्युडी वर्सेस रुटीच्या केसमध्ये काय झालेलं बघा. हा, देयर वॉज अन अग्रीमेंट फॉर द सेल ऑफ ऑर अ पर्चेस ऑफ पर्सनल चॅटल, म्हणजे वस्तू गुड्स मध्ये. मग आता वस्तूला काय दुसऱ्या वस्तू पण मिळू शकतात ना, त्याने एवढं काय फरक पडत नाही तिथं. ओके, तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ यू आर मेकिंग अ कॉन्ट्रॅक्ट फॉर द पर्पज ऑफ पर्चेसिंग रेग्युलर वॉच ऑफ टायटन, ठीक आहे ना, एका दुकानात नाही मिळालं, टायटनचं 100 शॉप आहे, तुम्हाला कुठेही ते वॉच घ्यावी तर मिळेल तिथं. दिस अग्रीमेंट विल नॉट बी स्पेसिफिकली एन्फोर्स बिकॉज डॅमेज इज द अडिक्वेट रेमेडी. इथे डॅमेज ही अडिक्वेट रेमेडी आहे, त्यामुळे याचं स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करणार नाही तिथं. ओके, नाव बघा पुढचा पॉइंट, प्रिझम्पशन्स बाय द कोर्ट. हा, काही केसमध्ये ना कोर्ट प्रिझ्युम करते की ते स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करायला पाहिजे. ह्याला काय करायचं सांगा तर कॅपिटल बी करायचं राहिलेलं आहे तिथं. कॅपिटल ए सेक्शन 10 मधले तर 2 केसेस किंवा कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करते. आता सेक्शन 10 मध्येच एक्सप्लेनेशन मध्ये काही प्रिझम्पशन्स आहेत, त्या प्रिझम्पशन्स लिहितो आपण. म्हणून याला काय केलं सांगा तर ज्यांच्याकडे नोट समोर आहे त्यांनी बी करून घ्या. हा, नंबर 1 एक लक्षात घ्या, काय सपोज ना आपण एक जनरल रूल म्हणून बघितलं काय, तर जनरल रूल मध्ये ना जनरली जेव्हा इमूवेबल प्रॉपर्टीचं कॉन्ट्रॅक्ट असतं, जेव्हा इमूवेबल प्रॉपर्टीचं काय असतं सांगा तर कॉन्ट्रॅक्ट असतं ना, तर त्यावेळेला इमूवेबल प्रॉपर्टीच्या कॉन्ट्रॅक्टच्या वेळेला ना काय असू शकेल सांगा तिथं तर इमूवेबल प्रॉपर्टीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करतंय. इमूवेबल प्रॉपर्टीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स काय करते सांगा तर ग्रँट करतंय शक्यतो. ओके, इफ द कॉन्ट्रॅक्ट इज मेड विथ रिस्पेक्ट टू द इमूवेबल प्रॉपर्टी, the contract cannot be adequately relieved by compensation in money term without specific performance. जनरली इमोबल प्रॉपर्टीचं नुकसान भरून नाही करतात, कारण माणूस इमोबल प्रॉपर्टी विचार करूनच परचेस करत असतो आणि मग त्याचं कॉन्ट्रॅक्ट रिच करणं म्हणजे मेजर इश्यू असतो. त्यामुळे तिथे कोर्ट शक्यतो स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करतच असते, कारण ते नुकसान भरून निघणारी सिच्युएशन नसते. ओके, नाउ इन अदर वर्ड्स स्पेसिफिक परफॉर्मन्स इज अ जनरल रूल इन द कॉन्ट्रॅक्ट विथ रिस्पेक्ट टू इमोबल प्रॉपर्टी. त्यामुळे इमोबल प्रॉपर्टीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ना जनरली 90% कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करते. हा, अगदीच एक्सेप्शनल केसेस मध्ये कोर्ट ग्रँट करत नाही, नाहीतर मोस्ट ऑफ द केस मध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स जनरल रूल आहे फॉर द इमोबल प्रॉपर्टी की ते ग्रँट होईल. ओके, अँड देअरफॉर द कोर्ट जनरली इन द डिस्क्रिशन अलाउ द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट रिलेटेड टू द इमोबल प्रॉपर्टी. ओके, नंबर 2 बघा, प्रिझम्पशन as to the movable property. हा, आता अपोजिट आहे. ऍज अ जनरल रूल मूवेबल प्रॉपर्टीचं स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करत नाही. मूवेबल प्रॉपर्टी काय सहजासहजी दुसरी मिळते ना, ठीक आहे ना, एक कम्प्युटर नाही त्या दुकानातून घेतला, दुसऱ्या दुकानातून घेऊया. हा, ठीक आहे ना, सोन्याची बांगडी या दुकानातून नाही घेतली, दुसऱ्या दुकानातून घेऊया आपण. त्यामुळे त्याला ऑप्शन्स इझिली अवेलेबल आहेत जर तुमचं मनी कम्पेन्सेशन तुम्हाला मिळालं तर. त्यामुळे ऍज अ जनरल रूल मूवेबल प्रॉपर्टीचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करत नाही. अगदीच एक्सेप्शनली मूवेबल प्रॉपर्टीचं स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट केलं जात आहे. त्यामुळे मूवेबल प्रॉपर्टीच्या बाबतीत स्पेसिफिक परफॉर्मन्स काय सांगा एक्सेप्शन आहे.
आणि इमोबल प्रॉपर्टीच्या बाबतीत स्पेसिफिक परफॉर्मन्स काय सांगत जनरल रूल आहे. ऑब्जेक्टिव्हला वर्ड लक्षात ठेवा हा. बट इन केस ऑफ मोबल प्रॉपर्टी स्पेसिफिक परफॉर्मन्स फक्त काय सांगत एक्सेप्शन आहे and not the rule. Okay. In other words, in a contract relating to the movable property, the general rule is that of a paying compensation in the form of a money and not to enforce the contract specifically. Okay. त्यामुळे movable propertyच्या बाबतीत शक्यतो compensation in money देतात. Contract specifically perform करत नाही तिथं. Okay. But there is some exceptional to this general rule. पण exceptionally कधी movable propertyचा specific performance grant करतात. मग कधी बघा, in other words, the contract relating to the movable property can be specifically enforced only in the following cases. समजा ती वस्तू अशी आहे की जी इझिली मार्केटमध्ये अवेलेबल नाही. से फॉर एक्झाम्पल द रेअर चायना वॅसेस किंवा से फॉर एक्झाम्पल जे आपण बघितलं एम एफ हुसेननी पेंट केलेलं पिक्चर. आता हुसेन तर नाही आहेत ना, त्यामुळे त्यांचं पिक्चर काय एवढा इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असेल का नाही. त्यामुळे ते जरी मुव्हेबल प्रॉपर्टी असलं तरी पण कोर्ट त्याचं स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करतय. कारण ते वस्तू कशी आहे सांगा तर जी मार्केटमध्ये इझिली अवेलेबल नाही, जी ऑर्डिनरी आर्टिकल नाही. ओके. वेर द मुव्हेबल प्रॉपर्टी इज नॉट अन ऑर्डिनरी आर्टिकल ऑफ द कॉमर्स or is of a special value किंवा interest to the plaintiff or consist of the goods which is not easily available in the market. Okay. तर मग court specific performance grant करेल तिथं. Where the property is held by an agent or a trustee. ज्यावेळेला प्रॉपर्टी काय सांगता तुम्ही ऍज अ एजंट किंवा ट्रस्टी होल्ड करताय तर दुसऱ्याची प्रॉपर्टी आहे ना, मुव्हेबल असू दे नाही तर इमूव्हेबल असू दे, त्याची त्याला परत द्यायलाच पाहिजे. ट्रस्टी असं म्हणू शकेल काय मोबाईल प्रॉपर्टी याचं स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट होत नाही, आता प्रॉपर्टी मी ठेवून घेतो आणि त्याचे पैसे देतो. नो, वेन यू आर होल्डिंग द प्रॉपर्टी एज अ ट्रस्टी और एजंट आयदर इट इज मोबाईल इमोबल वॉट एव्हर इट मे बी you must perform the contract and you must return the goods to the real beneficiary or real owner. Okay. But the property is held by the defendant as an agent or a trustee of the plaintiff. The court may allow the specific performance जरी ती प्रॉपर्टी काय असेल सांगा तर movable असेल तिथं. ओके. सो ऍज अ जनरल रूल movable प्रॉपर्टीचा स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट होत नाही. बट दिस रूल इज सब्जेक्ट टू अन एक्सेप्शन. an exception are these two exceptions. Okay. जर ते आर्टिकल ऑर्डिनरी कॉमर्सचं आर्टिकल नाही आणि इझिली मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. आणि नंबर 2, ज्या वेळेला ती प्रॉपर्टी तुम्ही ऍज अ एजंट किंवा ट्रस्टी होल्ड करताय त्यावेळेला मुव्हेबल प्रॉपर्टी जरी असली तरी कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करेल तिथं. ओके. सो नाव वी आर पुटिंग आउट सम इलिस्ट्रेशन्स. ह्याला आपण काय करतोय सांगा तर कॅपिटल सी करतोय. illustrations of when the court किंवा when contract can be specifically enforced. Okay. एवढे इलिस्ट्रेशन होईल याची गरज नाही काय. हे इलिस्ट्रेशन तुम्ही वरती पॉइंट वाईज कुठे ना कुठे वापरू शकता. इथे इलिस्ट्रेशनच्या हेडिंग मध्ये फक्त 2 एक्झाम्पल काय करत तर टाका इनफ आहे. नंबर 1 बघा काय लिहिलं. नंबर 1 एक्झाम्पल समजा वरती केलेलं आहे बऱ्यापैकी. त्यामुळे ते डेड पेंटरचं पिक्चरचं एक्झाम्पल आहे. त्यामुळे 1 नको घ्यायला आणि 2 इमोबल प्रॉपर्टीचं ते पण वरती कव्हर केलेलं आहे. त्यामुळे इलिस्ट्रेशन लिहिताना फ्रेश एक्झाम्पल टाकूया. म्हणून हे 5 नंबर आकडा पडलेले इलिस्ट्रेशन आपण 1 आकडा म्हणून टाकूया. A contract to sell आणि B contract to buy certain number of the railway shares of a particular description. रेल्वेचे जे रेल्वे तुम्हाला माहिती अजून पण त्याचा प्रायव्हेट रेल्वे काय अजून नाहीये, चाललंय आजकाल पण प्रायव्हेट रेल्वे अजून तरी नाहीये. त्यामुळे रेल्वेचे शेअर्स म्हणजे गव्हर्नमेंट कंपनीचे शेअर्स असतात ते आपल्याकडे. त्यामुळं ते एवढ्या इझिली मार्केटमध्ये अवेलेबल नसतात. त्यामुळे हे रेअर वस्तूचं कॉन्ट्रॅक्ट झालं आणि मग नंतर तो ए ते रिफ्यूज करतो परफॉर्म करायला. ए रिफ्युजेस टू कम्प्लीट द सेल. B may compel A specifically perform the agreement because the shares are limited in number and not always available in the market. So court will grant the specific performance of a contract. Okay. And second, A contract with the B to paint a picture for B agrees to pay ₹1,000. The picture is a painted. सरळ आहे ना, तू त्याची पोझिशन देत नसेल, डिलिव्हर करत नसेल तर कोर्टाकडे तो अप्लाय करेल की स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट काय करायचं तर ग्रँट करायचं आहे तिथं. ओके. सो 5 आणि 6 is the point we are going to see there on. Okay. Now ह्याला कॅपिटल डी करायचं आहे. अजून स्टील when court grant specific performance मध्येच आहे आपण. ए ज्यावेळेला सेक्शन 10 खाली कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करतोय 1 and 2 पॉइंट. बी
एक्सेप्शन नाही म्हणणार एक्सप्लेनेशन अबाउट इमोबल अँड मोबल प्रॉपर्टी गिवन इन द एक्सप्लेनेशन ऑफ सेक्शन 10. ओके सो ते बी केलं. इल्युस्ट्रेशन म्हणून हे दोन इल्युस्ट्रेशन द्या रेल्वे कंपनीचे शेअर आणि हे पिक्चर ऑफ अ पर्सन किंवा पेंटिंग ऑफ द पर्सन. आणि डी मध्ये सेक्शन 14 सबक्लॉज 3 येणार आहे. हा क्वेश्चन एकदम व्हीआयपी. वेन नॉट ग्रँटेड ची पॉसिबिलिटी कमी असते विचारण्याची, पण वेन कोड ग्रँट स्पेसिफिक परफॉर्मन्सचा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेला असतो. त्यामुळे ह्याला असं रट्टा मारून सेक्शन बिक्शन सहित व्यवस्थित आन्सर रेडी करून ठेवून द्या तुमचा. त्यामुळे आपण काय बघतोय सांगा तर डी पॉइंट सम मोर कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्सेबल स्पेसिफिकली. ते आपण पॉइंट काय करतोय तर डिस्कस करतोय. एक मिनिट